नांदगाव खंडेश्वर ते येनस रोडवरील पुलाची उंची वाढवावी, येनस वासियांची मागणी। नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखी। नांदगाव खंडेश्वर ते येनस या रस्त्यावरील नाल्याचा पूल अरुंद असल्यामुळे गेल्या 2 महिन्यात या पुलावरून तब्बल 6 पूर गेले। यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला। या नाल्यालगत असलेल्या शेतकरी विजय ठाकरे यांच्या संत्र्याचा बगीच्याचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे आमदारांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येनस वासियांसोबत या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे। मी सध्या उभा आहे नांदगाव खंडेश्वर ते चांदूर रेल्वे या रस्त्यावर। या रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे भरपूर नुकसान झालेले आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावरील एक छोटासा पूल, ज्या पुलाला कचरा गाडी अडकल्यामुळे यामधील पाणी सर्व शेतामध्ये गेलं। त्यानंतर या रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला। त्यामुळे जे स्कूल बस आहे त्या स्कूल बसमध्ये पूर्णपणे मधात अडकून बसलेले आहे। आपल्यासोबत या भागातील शेतकरी आहे, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय परिस्थिती होती। काय सांगायला काका, काय परिस्थिती होती? माझं शेत या नाल्याला लागून आहे। या पुलामुळे इथं पाईपचा पूल आहे, याच्यात कचरा अडकून पूर्ण हा 6वा पूल आहे, आपला 6वा पूर आहे। हा संत्र्याचा बगीचा आहे, मला लागून 6 पूर आले, 4-4 फूट पाणी संत्र्यात जमा झालेलं आणि पूर्ण शेती पाण्याखाली गेली। आता तुमची मागणी काय? मागणी काय, शासनानं या पुलाकडे लक्ष द्यावं। इथे पाईपचा पूल न बांधता नालीचा पूल असा 10 फूट स्पॅनचा तरी बांधायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून याला कचरा अटकणार नाही आणि पाण्याचा त्रास माझ्या शेतात येणार नाही पाणी, एवढी मागणी आहे। आपल्या सोबत आहे प्रत्यक्षदर्शी, काल झालेल्या महापुराचे प्रत्यक्षदर्शी। काय सांगाल दादा? काल जो आलेला इथला जो पूर आहे, हा पूर आहे समजा आपला इथचा 6वा। तर इथे जे पाईपचे जे समजा जे बंबे आहे, हे समजा लहान लहान, इथे हे बंबे काढून समजा पुलाची हाईट थोडी मोठी करून त्यामध्ये पूलची जे साईज आहे ती मोठी करण्यात येईल।